विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी कोल्हापूर पोलीस अलर्ट मोडवर आलेत। विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेरा आणि ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे। आढावा घेतला विजय केसरकरनं। बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणतेही विघ्न येऊ नये याच्यासाठी कोल्हापूर पोलीस पुन्हा एकदा सतर्क झालेले आहेत। आगमन मिरवणुकीमध्ये जे घडलं ते विसर्जन मिरवणुकीमध्ये घडू नये याच्यासाठी कोल्हापूर पोलीस हे सक्रिय झालेत आणि या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीवरती ड्रोन त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष आहे ते ठेवलं जाणार आहे। हाच तो मुख्य चौक आहे ज्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या विसर्जनाची मुख्य मिरवणूक आहे ते या ठिकाणी येते आणि याच ठिकाणी कोल्हापूरकर देखील बाप्पाला निरोप देण्यासाठी या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात। मात्र पोलिसांनी काही नियम आहेत ते या ठिकाणी घालून दिलेले आहेत। मिरवणुकीमध्ये विरुद्ध दिशेने जाण्यास भाविकांना मनाई केलेली आहे। त्याचबरोबर या संपूर्ण विसर्जन मार्गावरती 18 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। त्याचबरोबर 2 ड्रोन आहेत ते देखील पोलिसांच्याकडून उडवले जाणार आहेत आणि त्या ड्रोनच्या माध्यमातून या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीवरती आपली नजर आहे ती असणार आहे। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी पोलीस या ठिकाणी सक्रिय झालेले आहेत। एकूण पोलिसांनी 7 टॉवर आहेत ते या ठिकाणी तयार केले आहेत आणि या 7 टॉवरांच्या माध्यमातून या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीवरती लक्ष राहणार आहे। भाविकांना देखील कोल्हापूर पोलिसांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की जे पोलीस सूचना देतील त्या सूचनांचं पालन करा। विसर्जन मिरवणुकीमध्ये विरुद्ध दिशेने जाऊ नका। ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणी एकाच ठिकाणी तुम्ही थांबून राहू नका। अशा विविध सूचना आहेत त्या कोल्हापूर पोलिसांच्या वतीनं नागरिकांना देण्यात आल्यात। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।